ग्रामपंचायत वाघडोह येथील शासकीय जमीन आणि गावठाण क्षेत्रातील अतिक्रमण प्रकरणी अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सरपंचा भाग्यश्री लंगोटे आणि त्यांचे पती संतोष लंगोटे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश अचलपूर पंचायत समितीने दिले आहेत. सुनील बेलसरे यांच्यासह 13 ग्रामस्थांनी 2 फेब्रुवारी पासून या अतिक्रमणाविरुद्ध उपोषण सुरू केले होते. गावठाण क्षेत्रातील रस्ते मोकळे करणे, मूलभूत सुविधा पुरवणे आणि अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीने चौकशी समिती नेमली होती. सरपंच भाग्यश्री लंगोटे यांच्या पतीच्या नावे असलेल्या मालमत्ता क्रमांक 157 बाबत अतिक्रमणाच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले जात असले तरी ग्रामपंचायत प्रशासनाने नियमानुसार आवश्यक कारवाई न केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. मालमत्तेचे पुरावे, अधिकृत नोंदी आणि कर आकारणी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात संबंधित पक्ष अपयशी ठरले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) आणि कलम 14(1) ज 3 अन्वये अपात्रतेचा प्रभाव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने दोषींवर कारवाईचे लेखी निर्देश दिल्यानंतर आणि चौकशीत वस्तुस्थिती समोर आल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र आता सक्षम प्राधिकरणाकडून सरपंच आणि त्यांच्या पतीवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विदर्भ न्यूज करिता अचलपूर येथून पंकज साबू.